तर हे काय आहे, तर हे आहे चिकन कोळीवाडा. बघितलेला याच्या अगोदर? बघितलं असेल तर लाईक करा. आणि ही आहे मस्तपैकी यम्मी यम्मी अशी चिकन थाली. वाव, किती दिसायला सुंदर दिसत आहे. तर विचार करा की ती थाली किती मस्त असेल. ही आहे भाकरी, ज्वारीची भाकरी, ठेचा, वाव, सोलकढी, कांदा, एक नंबर असं फूड होतं. तर गाईज, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिवाज किचन. तर आज आलेलो आहेत एका न्यू अशा रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे मायबोली. तर चला बघूया की आपला पुढचा व्हिडिओ कसा असेल. आणि एंटर केल्यानंतर इकडे होतं शिवाजी महाराजांची मूर्ती. जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. या रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर पहिले जे एंट्री झाली ती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूमधून. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आल्यानंतर परत शिवाजी महाराजांचा फोटो आणि सगळे किल्ले होते, किल्ल्यांचा फोटो वगैरे असा लावलेला होता. मला तर विश्वासच येत नव्हता की मी हैदराबादमध्ये आहे, कारण पूर्ण असं मराठी म्हणजे जे मायबोली नाव आहे त्याचनुसार ह्या लोकांनी, जे ओनर आहेत त्यांनी ह्या हॉटेलला क्रिएट केलेलं आहे. क्रिएटिव्हिटी पण खूपच मस्त होती. म्हणजे विश्वासच येत नव्हता की खरंच हे अशा पद्धतीचं हॉटेल आहे. मला तर खूप आवडलेलं. जेवढे किल्ले आहेत सगळ्या किल्ल्यांचे फोटो वगैरे टाकलेलं. म्हणजे एकदम प्रॉपर पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रीयन हॉटेल बनवलेलं होतं. असा व्ह्यू होता हॉटेलचा, बघू शकता. खूपच छान वाटत होतं तिकडे गेल्यानंतर. आणि सॉंग्स वगैरे लावलेले होते, म्युझिक चालू होती सायलेंट अशी, छान वाटत होती. त्याच्यानंतर थोडीशी मुलांची मस्ती पण चालू होती इकडे. जेवण येईपर्यंत इकडे मस्ती करत होते दोघं पण. क्रिशू, नो मस्ती, नो नो. लड्डू तू पण. हा बघा, हा खलबत्त्या आहे. नंतर हा वरवंटा, हे जातं, तबला वगैरे, जुन्या जमान्यातला फोन, कॅन्डल स्टँड. आणि हे आहेत आपले लॉर्ड बुद्ध. मस्तपैकी पूर्ण पारंपरिक पद्धतीचं सर्व आहे. टाकी, खूप म्हणजे काही खूप मस्त असं रेस्टॉरंट आहे. लड्डू काय करते? काय नाही. कसं वाटलं? खूप छान आहे ना? हॅपी वाटतंय? मस्त आहे. आणि हे तर खूपच मस्त बनवलेलं आहे. प्रॉपर म्हणजे असं वाटतं की महाराष्ट्रात आलो आहेत. तर या ठिकाणी आमचं फूड आलेलं होतं. हे होतं स्टार्टरमध्ये चिकन कोळीवाडा आणि ही होती चिकन थाली. तर टेस्ट अतिशय म्हणजे अतिशय घरगुती जेवणाची होती. एक नंबर लागत होतं, खूप मस्त होतं. आणि ही माझी बेबी काहीतरी बडबड करत होती. ॲक्च्युली आवाज रेकॉर्ड नाही झाला, काय माहिती कशामुळे. आणि मॅच पण लागलेली होती. सो जेवण करता करता मॅच बघत होतो, घरगुती पद्धतीचं जेवण खात होतो. आणि इथली स्पेशालिटी म्हणजे ना, इथे सगळं जे जेवण आहे ना आपल्याला चांदीच्या ताटामध्ये, स्टीलच्या ताटामध्ये, स्टीलच्या बाउलमध्ये देतात. आणि फूड तर म्हणजे खरंच खूपच मस्त होतं, घरगुती पद्धतीचं. ठेसा पण एक नंबर होता. आणि जे आपण हे बोलतो आळणी बोलतो ते पण म्हणजे अतिशय वेगळीच अशी चव होती. असं फीलच नाही झालं की आपण हॉटेलमध्ये आलो आहेत. तर तुम्ही पण हैदराबादमध्ये कुठे जवळ असाल
म्हणजे महाराष्ट्रीयन कोणी असाल आणि तुम्हाला अशा पद्धतीचं जेवण खायचं असेल घरच्या पद्धतीचं, तर नक्कीच मायबोली ह्या रेस्टॉरंटला तुम्ही विजिट द्या. गच्चीबोलीमध्ये आहे हे रेस्टॉरंट. नक्कीच बघा. माझी मुलगी बोलत होती की मसाले भात पण खूप छान आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.